प्रॉब्लेम नंबर 3 आणि प्रॉब्लेम नंबर 4 हे दोन प्रॉब्लेम कंबाईन करतोय. एक प्रॉब्लेम सिंपल आहे जो आपण या अगोदरच्या लेक्चरला घेतला आहे आणि सेम त्याच प्रॉब्लेममध्ये थोडंसं मॉडिफिकेशन, पॉलिसीची अमाऊंट दिलेली असेल आणि जो सेकंड नंबरचा प्रॉब्लेम असेल तो ॲव्हरेज क्लॉजवरती असेल. बरोबर. आज आपण हे दोन प्रॉब्लेम घेतोय. त्याच्यामधला प्रॉब्लेम नंबर 1 जो पहिला प्रॉब्लेम घेणार आहे आपण तो अ फायर ब्रोक आउट इन द प्रिमाइस ऑफ महाराजा कंपनी मालेगाव ऑन 1 जुलै 2024. 1 जुलै 2024ला महाराजा कंपनी आहे मालेगावची, त्याच्यामध्ये आग लागली. आग कधी लागली? 1 जुलै 2024. त्याच्यानंतर अँड स्टॉक ऑफ द व्हॅल्यू of rupees 1,57,500 odds salvage and the book and record were saved. सॅल्वेज व्हॅल्यू दिली म्हणजे स्क्रॅप व्हॅल्यू दिली आपल्याला सुरुवातीलाच पहिल्याच याच्यामध्ये. स्क्रॅप व्हॅल्यू 1,57,500 ही कधी कामं येते आहे? सगळ्यात लास्टला. बरोबर. तोपर्यंत त्याच्यामध्ये काही हे नाही. डिटेल काय काय दिलेत आपल्याला? महत्त्वाचं काय आहे? डेट महत्त्वाची आहे पहिली. फायर किंवा आग कधी लागली आहे. बरोबर. म्हणजे कधीपर्यंत आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे आहेत किंवा कधी ते मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट बनवावं लागेल. बरोबर. आता सुरुवातीला डिटेल बघा. द फॉलोइंग इन्फॉर्मेशन वॉज ऑब्टेन्ड. काय काय माहिती मिळाली आहे तुम्हाला? त्या माहितीमध्ये स्टॉक दिला आहे 31 मार्च 2023चा 4,20,000. त्याच्यानंतर स्टॉक दिला आहे 31 मार्च 2024चा. सर स्टॉकची अमाऊंट दोन्हीकडे सेमच आहेत 4,20,000 4,20,000 पण डेट चेंज आहेत. म्हणजे एक ओपनिंग स्टॉक आहे, एक क्लोजिंग स्टॉक आहे. योगायोगाने ते दोनही स्टॉकचे अमाऊंट सारखे आहेत. सेल्स फ्रॉम 1 एप्रिल टू 30 जून 2024. 30 जूनचा दिला आहे. आग कधी लागली आहे? 1 जुलैला. बरोबर. म्हणजे हा सेल डेट ऑफ फायरपर्यंतचा आहे. त्याच्यानंतर परचेस दिला आहे 1 एप्रिल ते 30 जून म्हणजे हा पण परचेस डेट ऑफ फायरपर्यंतचा आहे. त्याच्यानंतर सेल्स दिला आहे फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2024चा 3,15,000. त्याच्यानंतर सेल्स दिला आहे 31 मार्च परचेस दिला आहे 31 मार्च 2024चा 9 लाख रुपये. हा पण ज्यावेळेस तुम्हाला दोन डेट दिलेल्या असतात ना 1 एप्रिल ते 30 जून किंवा अशी एखादी डेट, त्यावेळेस समजून घ्यायचं तो फायरच्या कालावधीमधला आहे. बरोबर. आणि त्याच्या अगोदरचा असेल तर तो मागच्या वर्षीचा आहे. म्हणजे याच्यामध्ये डेट का महत्त्वाचे आहेत? कारण की आपल्याला दोन ट्रेडिंग अकाउंट बनवायचे आहेत. बरोबर. एक ट्रेडिंग अकाउंट ग्रॉस प्रॉफिट काढण्यासाठी, एक ट्रेडिंग अकाउंट क्लोजिंग स्टॉक काढण्यासाठी. आता याच्यामध्ये खाली जर बघितलं ही माहिती झाली. ह्या माहितीनंतर काय सांगितलं आहे? कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ क्लेम टू बी सबमिटेड टू इन्शुरन्स कंपनी इन रिस्पेक्ट ऑफ द लॉस ऑफ स्टॉक. तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे की तुम्ही किती क्लेमची अमाऊंट सबमिट करणार इन्शुरन्स कंपनीकडे. बरोबर. आता याच्यामध्ये या अख्ख्या प्रॉब्लेममध्ये कुठं ग्रॉस प्रॉफिटचं पर्सेंटेज दिलंय? नाही. बरोबर. म्हणजे आपल्या ग्रॉस प्रॉफिटचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट करावं लागेल. ओके. टाईमलाईन सांगता मला एकदा सर. ही समजा आपण टाईमलाईन बघितली. फायर व्यवसायामध्ये आग कधी लागली आहे? 1 जुलै. 1 जुलैला व्यवसायामध्ये आग लागली आहे. बरोबर. सर आम्हाला डेटा कधीपर्यंतचा दिला आहे? परचेस आणि सेल्स. 2 परचेस 2 सेल आहेत. बरोबर. जे लास्टला दिलेत ते कधीचे दिलेत? 31 मार्च 2024चे. बरोबर. इथं सेल पण दिला आहे आणि परचेस पण दिला आहे. बरोबर. परत ह्या कालावधीचा तुम्हाला सेल आणि परचेस पण दिलाय. म्हणजे हे वर्ष कधी चालू झालं असेल? 1 एप्रिल 23 संपलं 31 मार्च 24ला आणि दुसरं वर्ष चालू झालं 1 एप्रिल 24ला. संपलं वर्ष नाही संपलं पण तो पिरियड संपला 30 जूनला. 30 जून का? कारण की सर दुसऱ्या दिवशी तर
व्यवसायाला आग लागली आहे. 2 ट्रेडिंग अकाउंट बनवायचे. 2 ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय करायचं आहे सर, सुरुवातीचा ट्रेडिंग अकाउंट या कालावधीसाठी ज्याच्यामध्ये आपल्या ग्रॉस प्रॉफिट काढायचं आहे, आणि दुसऱ्या याच्यामध्ये काय करावं लागेल, इथं तेच ग्रॉस प्रॉफिटचं पर्सेंटेज इकडे अप्लाय करून आपण क्लोजिंग स्टॉक काढणार. अरे कळालंय का? त्याच्यासाठी तुम्हाला या डिटेलमध्ये 2 परचेस 2 सेल दिलेले असणार. 2 परचेस 2 सेल कधीचे दिलेत, अगोदर इकडचे सेल परचेस, इकडचा ओपनिंग क्लोजिंग स्टॉक असेल, सेम सिच्युएशन इकडची असेल. बरोबर. तुम्ही आता ओपनिंग स्टॉक बघा, 31 मार्च 23चा ओपनिंग स्टॉक आहे पहिला. अरे 31 मार्च 23चा ओपनिंग स्टॉक आहे. 31 मार्च 23 म्हणजे कधीचा असेल तो 1 एप्रिल. 31 मार्च 23 म्हणजे 1 एप्रिल 24चा तो ओपनिंग असेल, म्हणजे इथला ओपनिंग स्टॉक दिलाय. त्याच्यानंतर दुसरा स्टॉक कधीचा दिलाय, 31 मार्च 24. 31 मार्च 24 म्हणजे कधीचा दिलाय, इथला दिलाय ओपनिंग क्लोजिंग. त्याच्यानंतर सेल्स आणि परचेस दिलाय, तो सेल आणि परचेसचा कधीचा दिलाय, इथला दिलाय. त्याच्यानंतर परत सेल परचेस दिलाय लास्ट, ते कधीचा दिलाय, इथला दिलाय. म्हणजे या कालावधीचा ओपनिंग मिळेल, क्लोजिंग मिळेल, परचेस मिळेल, सेल मिळेल. बरोबर. म्हणजे इथले सगळे डिटेल अवेलेबल आहेत. या कालावधीचं काय झालं, याचा ओपनिंग याचा क्लोजिंग दुसऱ्या दिवशीसाठी ओपनिंग होईल. ओपनिंग आहे, सेल आहे, परचेस आहे, इथं क्लोजिंग स्टॉक आहे का, नाहीये. बरोबर ना. चला आता पहिलं आपल्याला ट्रेडिंग, अरे इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे, चला पहिलं ट्रेडिंग अकाउंट बनवायला घ्या. त्याच्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, तुम्हाला या टॉपिकमध्ये सुरुवातीला काय माहिती पाहिजे, ही टाईमलाईन. आपल्याला डिटेल कुठल्या कालावधीचे दिलेत, आणि त्या कालावधीनुसार तुम्हाला काय करायचं आहे, तो ज्या अमाऊंट दिल्यात त्या 2 भागामध्ये बायफर्गेट करून 2 ट्रेडिंग अकाउंट बनवायचे. एक पूर्ण वर्षभराचं येईल आणि दुसरं ट्रेडिंग अकाउंट ठराविक कालावधीचं येईल. इन द बुक्स ऑफ महाराजा कंपनी मालेगाव ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च. वर्ष कधी संपताय रे, वर्ष कधी संपताय, 31 मार्च 24ला. पर्टिक्युलर अमाउंट एक एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीसाठी जे डिटेल दिले तर तेवढेच आपण याच्यामध्ये घेणार. बरोबर. 31 मार्च 23चा क्लोजिंग हा 1 एप्रिल 2023चा ओपनिंग येईल. 31 मार्च 1 एप्रिल 1 दिवसाचा गॅप. सुरुवातीला 2 ओपनिंग स्टॉक. किती घ्यायचा ओपनिंग स्टॉक, 4,20,000 रुपये. त्याच्यानंतर क्लोजिंग स्टॉक दिलाय सेकंड लाईन मध्ये. क्लोजिंग स्टॉक कुठे येईल, इथं बाय क्लोजिंग स्टॉक. योगायोगाने क्लोजिंग स्टॉक पण सेम अमाऊंट आहे, 4,20,000. त्याच्यानंतर काय दिलंय, ओपनिंग झाला, क्लोजिंग झाला,
त्याच्यानंतर सेल आणि परचेस दिलाय, पण हा सेल आणि परचेस कधीचा आहे? 1 एप्रिल ते 30 जून पर्यंतचा आहे, म्हणजे हा डेट ऑफ फायरचा आहे, त्याचा इथं काही संबंध नाही. सगळ्यात लास्टचा सेल आणि परचेस बघा, 1 एप्रिल ते 30 जून हा सेल आणि परचेस घ्यायचा नाही या ट्रेडिंगला. का? तो दुसऱ्या मेमोरँडमसाठी लागणार आहे आपल्याला. आता कुठला लागेल? जो सगळ्यात लास्टला दिला आहे, सेल फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2024चा किती आहे सेल? 15 लाख. बाय सेल्स 15 लाख. त्याच्यानंतर परचेस दिलाय 31 मार्च 2024 टू परचेसेस किती आहे? 9 लाख. या प्रॉब्लेममध्ये वेजेस, कॅरेज इनवर्ड, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस सारखे डायरेक्ट एक्सपेन्सेस दिलेले नाहीत. सिंपल प्रॉब्लेम आहे. आता याच्यात काही बाकी राहिले का? काही डिटेल अजून दुसरे काहीच नाही आहे. इकडचे टोटल किती येईल? 15 आणि 4 19 लाख 20,000. तीच टोटल डेबिटला 19 लाख 20,000. त्याच्यामधनं 13 लाख 20 गेले प्रॉफिट. ₹6 लाख. अरे हे 4 लाख 20, हे 4 लाख 20, हे सोडून जरी दिले तर 15 मधनं 9 गेले, 6 शिल्लक राहतील ना. टू ग्रॉस प्रॉफिट ही बॅलन्सिंग अमाउंट आहे. इथपर्यंत समजलंय ना? याच्यात काही अडचण आहे? आता आपण काय केलंय? ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट केलाय. याच्यावरनं काय करावं लागेल? ग्रॉस प्रॉफिट रेशो काढावा लागेल. जो रेशो काय करायचा आपल्याला? दुसरं ट्रेडिंग अकाउंट काढताना ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी अप्लाय करावा लागेल तो. म्हणून इकडं वर्किंग नोट या साईडला लिहितोय, कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेशो. सूत्र काय? ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल इंटू 100. ग्रॉस प्रॉफिट आलाय 6 लाख, सेल 15 लाख इंटू 100. थोडक्यात काय आपण कॉस्टिंगमध्ये लिहितो ना सर, 15 लाख रुपये सेल झाला तर 6 लाख प्रॉफिट झाला. 100 रुपये जर सेल असेल तर 100 मध्ये किती? या पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन कॉस्टिंगमध्ये करतो. तर यालाच काय? फक्त तिरकस गुणाकार म्हणजे काय करणार? 6 लाख गुणिले 100 भागिले 15 लाख. तेच केलं इथं. हे फक्त वरती घेण्याऐवजी किती आला? 40%. म्हणजे साधारणतः सर 100 रुपयाची विक्री केली, 40%चा अर्थ काय झाला? 100 रुपयाची विक्री केली की आपल्याला 40 रुपये शिल्लक राहतात. 15 लाखामध्ये शिल्लक किती राहिले? 6 लाख. म्हणजे 100 रुपयामध्ये 40 रुपये. आता सेकंड ट्रेडिंग अकाउंट बनवायचं आहे, ज्याला आपण म्हणतो मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट.
सेकंड ट्रेडिंग अकाउंट, ज्याला आपण मेमोरॅन्डम ट्रेडिंग अकाउंट म्हणतो. फक्त ट्रेडिंग अकाउंटच्या अगोदर आपण मेमोरॅन्डम शब्द जोडणार आणि फॉर द इयर एंडेड लिहिण्याऐवजी एक एप्रिल टू 30 जून 2024. 1 एप्रिल 2024 टू 30 जून 2024. मागच्या वर्षीचा क्लोजिंग बॅलन्स या वर्षीसाठी येईल ओपनिंग. म्हणजे मागच्या ट्रेडिंग अकाउंटचा जो क्लोजिंग बॅलन्स आहे तो ओपनिंग म्हणून घ्यावा लागेल या ट्रेडिंग अकाउंटला. मागच्या ट्रेडिंगचा क्लोजिंग किती होता? $4,20,000. आता सेल आणि परचेस ज्याच्यामध्ये कालावधी दिलाय ना 1 एप्रिल ते डेट ऑफ फायर पर्यंत, आता तो सेल परचेस घ्यावा लागेल. त्याच्यामध्ये सुरुवातीला सेल्स दिला होता 5,10,000. बाय सेल्स 5,10,000. त्याच्यानंतर परचेस होता 1 एप्रिल ते 30 जून. परचेस किती होता? 3,15,000. सर आम्हाला कॅल्क्युलेट करायच्या तर 2 रकमा. एक क्लोजिंग स्टॉक जो माहिती नाहीये हा आपण बॅलन्सिंग काढणार आहे. आणि एक अमाऊंट जी ग्रॉस प्रॉफिटची, ही पण अमाऊंट माहिती नाहीये. पण काय करायचंय, अगोदर ग्रॉस प्रॉफिट रेशो माहिती आहे, किती विक्री केली ती माहिती आहे. या दोन्हीवरनं काय करणार आपण ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्या इतपत माहिती आपल्याकडे आहे. ग्रॉस प्रॉफिट साठी किती येईल? 100 रुपयाची विक्री केली तर 40 रुपये प्रॉफिट शिल्लक राहतो. 5,10,000ची विक्री केली तर प्रॉफिट किती शिल्लक राहील? 5,10,000 गुणिले 40%. ते जे अगोदरचे पर्सेंटेज काढले ना त्यांनी फक्त सेल्सला गुणवायचंय. किती? 2,04,000. डेबिटच्या सगळ्या टोटल माहिती आहेत. डेबिटची टोटल करून बॅलन्सिंग अमाऊंट क्रेडिटला 9,39,000. इकडं 9,39,000. 9,39,000 मधनं 5,10,000 गेले. सगळ्यांनी चेक करा. $4,29,000 क्लोजिंग स्टॉक. याच्यावरून आपल्याला हे तर कळालं की डेट ऑफ फायरला 30 जूनला
क्लोजिंग स्टॉक किती होता आपल्याकडे 4,29,000चा. जी सुरुवातीला सॅल्वेज व्हॅल्यू दिलेली होती तिचा आतापर्यंत काही उपयोग झालाय का? आतापर्यंत तरी काही उपयोग नव्हता. आता काय करायचंय, एवढा क्लोजिंग स्टॉक होता पण या क्लोजिंग स्टॉक पैकी जे स्टॉक जळालाय ना त्याच्यामधनं तुम्ही काहीतरी रक्कम रिकवर करू शकता. बरोबर, जी रक्कम रिकवर करू शकता ती मायनस करायची म्हणजे तुमचा नेट लॉस येईल. नेट तुम्हाला कितीचं नुकसान झालंय. क्लोजिंग स्टॉक ऑन डेट ऑफ फायर किती होता? 4,29,000. याच्यापैकी तुम्ही काय केलंय, याच्यातनं लेस करायची फक्त सॅल्वेज व्हॅल्यू. सॅल्वेज व्हॅल्यू किती होती? 1,57,500 होती ना. 1,57,500 मायनस करून नेट लॉस किती येतोय? 2,71,500. एवढा याचा लॉस झाला किंवा स्टॉक जळाला एवढ्याचा. अरे हा प्रॉब्लेम समजला? याच्यामध्ये काही कोणाला डाऊट नाही ना? याच्या नंतरचा जो प्रॉब्लेम घेतोय ना त्या प्रॉब्लेम मध्ये ऍव्हरेज क्लॉज आहे. आता ऍव्हरेज क्लॉज कन्सेप्ट काय होती परत एकदा रिपीट करतोय. सर डेट ऑफ फायरला आमच्याकडे स्टॉक होता 4,29,000चा. याच प्रॉब्लेमचा रेफरन्स घेतोय 1-2 मिनिटं. स्टॉक होता 4,29,000चा. पण पॉलिसी कितीची उतरवली आम्ही? सगळ्या स्टॉकची पॉलिसी उतरवली असेल तर अडचण नाही. पण जर पॉलिसी आम्ही कमी घेतली असेल तर ऍव्हरेज क्लॉज अप्लाय होईल. म्हणजे तुमच्याकडे गोडाऊनमध्ये किती स्टॉक आहे त्या स्टॉक पूर्ण स्टॉकवरती जर पॉलिसी उतरवली असेल टोटल व्हॅल्यूवरती तर काहीच अडचण येणार नाही, ऍव्हरेज क्लॉज अप्लाय होणार नाही. पण होतंय काय, तुमच्याकडे स्टॉक जास्त आहे आणि पॉलिसी घेताना तुम्ही काय केलंय, पॉलिसी कमी रकमेवरती उतरवली आहे. बरोबर, मी तुम्हाला याचं रिझन पण सांगितलं होतं काल. मेजॉरिटी होतं काय, फायर प्रत्येक वर्षी व्यवसायाला आग लागेल किंवा प्रत्येक वर्षी डिस्ट्रॉयड होईल असं नाही. कधी अनिश्चित घटना आहे, होईलच याची गॅरंटी नसते, कधी होईल नाही पण होणार. तुम्हाला दरवर्षी प्रीमियम भरायचा आहे आणि प्रीमियम भरला की तो प्रीमियम बुडला जातो, प्रीमियम काय रिफंड येत नाही. म्हणून व्यावसायिक काय करतात, कधी कधी या अशी पण टेंडन्सी निर्माण होते, अरे लॉस तर होत नाही आपला फायरमुळं, त्याच्यामुळे मग एवढा इन्शुरन्स कशाला उतरवायचा. त्याच्यामुळं मग हाफ स्टॉकवरती किंवा कमी याच्यावरती पण इन्शुरन्स उतरवला जातो. म्हणजे कमी रकमेची, जेवढा तुमच्याकडे स्टॉक शिल्लक आहे त्या स्टॉकपेक्षा कमी रकमेची पॉलिसी घेतली जाते. त्यात ॲव्हरेज स्टॉक गोडाऊनमध्ये 10 लाखाचा असताना तुम्ही 5 लाखाची पॉलिसी घेतली आहे. बरोबर, पण डेट ऑफ फायरला असं समजू तुमच्याकडं 4 लाखाचा स्टॉक शिल्लक होता. हा 4 लाखाचा स्टॉक तुमचा जळाला आहे. परत एकदा रिपीट करतोय हाच प्रॉब्लेम. काय, 10 लाखाचा स्टॉक तुमच्याकडे शिल्लक असतोय गोडाऊनमध्ये. आतापर्यंत आपण 10 लाखाचा स्टॉक शिल्लक ठेवत होतो दरवर्षी. 10 लाखाचा स्टॉक शिल्लक असताना आपण काय केलंय, 5 लाखाची पॉलिसी घेतली, म्हणजे 50% मालाची पॉलिसी उतरवली आहे. 50% मालाची पॉलिसी उतरवली नाही, 10 लाखापैकी अर्ध्याच स्टॉकची पॉलिसी उतरवली आहे. बरोबर, आतापर्यंत पॉलिसी घेतली, पॉलिसी घेतल्याच्या नंतर काय आपलं कामकाज व्यवस्थित चालू झालं परत. ओके, या वर्षी काय झालं, ज्या दिवशी गोडाऊनला आग लागली, पॉलिसी घेतलेली आपण 5 लाखाची, 10 लाखाचा स्टॉक असताना 5 लाखाची पॉलिसी घेतलेली आपण. बरोबर, पण ज्या दिवशी व्यवसायाला गोडाऊनला आग लागली त्या दिवशी गोडाऊन मध्ये स्टॉक, ऍक्च्युअल स्टॉक कितीचा होता, फक्त 4 लाखाचा होता. पॉलिसी जर तुम्ही 50% रकमेवरती घेतलीये, जेवढा लॉस झाला त्याच्या पण 50%च रक्कम मिळेल ना तुम्हाला.
बरोबर. म्हणजे ह्या स्टॉकमध्ये सर 50% स्टॉक असा आहे जो जळालाय, 50% स्टॉक असा आहे ज्याच्यावरती पॉलिसी घेतली आहे आणि 50% स्टॉक असा आहे ज्याच्यावरती पॉलिसी घेतलेली नाही. याच्यावरती तुम्हाला क्लेम मिळेल का? नाही मिळणार. म्हणजे क्लेम किती याच्यावरती मिळेल? फक्त 50% वरतीच, म्हणजे 2 लाखावरती. बरोबर. त्यालाच म्हटलं जातं ऍव्हरेज क्लॉज. कसं कॅल्क्युलेट केलं? कॅल्क्युलेट करताना तुम्ही या पद्धतीने केलं. सर 5 लाख स्टॉक असताना, सॉरी 5 लाख पॉलिसी घेतली होती, 10 लाख स्टॉक असताना, गोडाऊन मध्ये 10 लाखाचा स्टॉक असताना आम्ही 5 लाखाची म्हणजे 50%च पॉलिसी उतरवली होती. तर ऍक्च्युअल आमचा स्टॉक जळालाय 4 लाखाचा. तर 4 लाखामध्ये किती? उत्तर काढलं तुम्ही 2 लाख. म्हणजे याचं जर सूत्रात रूपांतर केलं तर ऍव्हरेज क्लॉजचं सूत्र काय होईल? पॉलिसी अमाऊंट डिवायडेड बाय ऍव्हरेज स्टॉक इंटू स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. किती स्टॉक जळालाय हे सूत्र होईल तुमचं ऍव्हरेज क्लॉजचं. हे ऍव्हरेज क्लॉजचं सूत्र होईल. ऍव्हरेज क्लॉज जिथे जिथे ऍव्हरेज क्लॉज येईल ना त्या त्या ठिकाणी तुम्हाला हे सूत्र वापरावं लागेल. ऍव्हरेज क्लॉज कधी अप्लाय होतो? कधी अप्लाय होईल? ज्या वेळेस गोडाऊन मध्ये स्टॉक जास्त आहे आणि पॉलिसी कमी रकमेवरती उतरवली, म्हणजे पॉलिसी घेताना तुम्ही कमी पॉलिसी घेतली आहे, त्यावेळेसच फक्त ऍव्हरेज क्लॉज अप्लाय होईल. स्टॉक जास्त आणि पॉलिसी कमी स्टॉकवरती उतरवलेली आहे किंवा पॉलिसी कमी रकमेची घेतली आहे.